डॉक्टर मुस्ताक शेख साहेब एज्युकेशन इन्स्पेक्टर जे उत्तर विभागाचे, त्याचबरोबर जाकीर शेख सर जे टेक्नो सेवी ऑफिसर म्हणून आपल्या एल्बार्डमध्ये कार्यरत आहेत. आपल्या एल्बार्डचे घ्या आज चालू आहे. दूसरा माइक आवाज सर्वांना सर्वांच्या झोपवण्यासाठी शिवाजी टेक्निकल मुख्याध्यापक सगळ्यांना देऊ सरांना देऊ यांना देऊ आणि ते तुम्ही जायचं तर ठरवत. अजून कोण मुख्याध्यापक शेख साहेबांचं दिलं ना तुम्ही आगे लेके जाना है ताकि वो व्यवसायिक स्तर पे कोणाचं नाव कोणाचं सांगा जाकीर सर पण घ्या. आमची सीआरसीचे नाव तर त्या अनुषंगाने आपण आपल्या क्षमतेमध्ये काय बदल केला पाहिजे याचं शिक्षक म्हणून ते तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल करायचा आहे आणि त्यासाठी हे प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आता पूर्वी जे प्रशिक्षण व्हायचे ते प्रशिक्षण आणि मागच्या वर्षीपासून त्याच्यामध्ये खूप बदल आहे ना. म्हणजे कृतीयुक्त प्रशिक्षण आहे. तुम्हाला न्यावं लागतं नाही का, म्हणजे तुमचं मत व्यक्त करावं लागतं, बरोबर ना. पूर्वी असं नसायचं. आता प्रश्न दिलेला असतो त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मत द्यायचं. हे कशासाठी आहे की शिक्षणातून आपल्याला क्लब निर्माण करायची नाही. ब्रिटिशांच्या काळातील शिक्षण पद्धती जी होती असं म्हणलं जायचं की ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धती केवळ भाव निर्माण करण्यासाठी आहे. भाव म्हणजे क्लबला भाव म्हणायचे शिकवायचं हा उद्देश आता राहिलेला नाही. आणि आपण बीएड बीएडला अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये 5% आता होते तसे, कारण बीएड बीएड कॉलेजला काय करावं लागतं, विद्यार्थी पकडून आणावे लागतात, बरोबर की नाही. कधी परिस्थिती नाही. आणि आपल्या काळात कसं होतं, मेरिटवर बीएड बीएडचा नंबर लागायचा. आणि काय व्हायचं की जो ज्याला त्यावेळेला चांगले मार्क पडले तो बीएडला जायचा, बरोबर. नंतर 12 नंतर झाला, त्यानंतर पण तशीच परिस्थिती होती. मग तो प्राथमिक शिक्षक व्हायचा आणि ज्याचा बीएड बीएडला नंबर लागला नाही तो पुढे जायचा, पुढे ग्रॅज्युएशन करायचा आणि तो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बीएड करायचा आणि मग तो काय व्हायचा, माध्यमिक शिक्षक जसे तुम्ही झाला, बरोबर की नाही. आणि ज्याचा बीएडला पण नंबर लागला नाही मेरिटमध्ये तो पोस्ट ग्रॅज्युएट करायचा आणि डिग्री कॉलेजला प्राध्यापक व्हायचा, बरोबर ही पद्धती. म्हणजे जे मेरिट मध्ये ते पुढे शिकवतात आणि दोन्ही आपण बीएड बीएडला सगळं अभ्यासलाय. त्याच्यामध्ये प्रश्न पद्धती होती.
म्हणजे सूक्ष्म पाठ घ्यायचं, अलग लेखन असायचं, प्रश्न पद्धती, स्पष्टीकरण कौशल्य, कथन कौशल्य, असं बरेच काही तुम्हाला आठवत असेल सगळे कौशल्य. आणि त्या 5 मिनिटामध्ये आपण म्हणजे अगोदर स्किल, छोटं स्किल 5 मिनिट, नंतर मग पुढे त्याच्यानंतर काय होतं, तुझ्या टप्पा होता 15 मिनिटाचा असेल, त्याला काय म्हणायचे सेतुपाठ. आणि नंतर मग पाठ. आणि त्याच्यामध्ये आपण मग हार्वर्ड पट्टी अभ्यासली. ओके. परंतु आपण जे रिअल वेळा हार्वर्डची पट्टीमध्ये शिकलो त्या पद्धतीने खरंच अध्यापन होतं का? होतं का? नाही होत. आणि तसं केलं तर काय होईल? तुम्हाला 24 तास देखील होणार नाही, बरोबर की नाही? परंतु त्या पद्धतीने म्हणजे जास्तीत जास्त त्या पद्धतीने शिकवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. कारण दिवसाने तुम्ही 5 तास शिकवणार आणि त्याच्यामध्ये सगळं बसवायचं, ते थोडंसं कठीण काम आहे आणि आपल्याला आता बाकीची पण कामं या ठिकाणी करावी लागतात. आता आपण सुद्धा ज्यावेळी शाळेमध्ये शिकलो, तुम्हाला आठवत असेल त्यावेळीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, बरोबर ना? खूप फरक आहे. त्यावेळेस आपल्याला अभ्यास कसा दिला जायचा, पाठांतर, आणि शिक्षक सांगायचे दुसरा धडा काढा आणि काय करा, येऊन काढा दुसरा धडा. आठवत आहे तुम्हाला? हा. आता तुम्ही जर असा अभ्यास दिला तर काय होईल? दुसऱ्या दिवशी तुमची तक्रार होणार लागेल, बरोबर ना? हा खूप मोठा बदल झालेला आहे. त्यावेळेस आपण प्रश्न द्यायचो मुलांना लिहायला, प्रश्न दिल्यानंतर आपण सुद्धा लिहिले तर आपण काय करायचो, पहिला प्रश्न आणि मग ते घड्यामध्ये पाठामध्ये उत्तर शोधायचो आणि आहे तसं उतरून काढायचो. आणि आपण शिक्षक सांगायचे पहिला प्रश्न, दुसरा परिचय, त्यातली दुसरी आणि तिसरी ओळ, हे त्याचं उत्तर आहे, बरोबर की नाही? आता तसं करून चालेल तुम्हाला? हा बदल झालेला का नाही? आता तुम्हाला प्रश्न कसे विचारायचे, कसे विचारायचे? हा म्हणजे विचारात्मक. हा म्हणजे या प्रश्नातून विद्यार्थी विचार करायला प्रवृत्त होईल. सोमत मानायचं म्हणजे काय, विद्यार्थी विचार करायला प्रवृत्त होईल असे प्रश्न आपले असावे. आता वैज्ञानिक स्वरूपाचे प्रश्न विचारायचे नाहीत. वैज्ञानिक स्वरूपाचे प्रश्न विचारल्याने गडबड होती. काय गडबड होते? एक उदाहरण सांगतो. तुमच्यापैकी काहींनी एमएड केला असेल, एमपील केला असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रबंध लिहावा लागतो, बरोबर ना? आणि प्रबंधामध्ये एक सर्वेक्षण पद्धती असते आणि त्या सर्वेक्षण पद्धतीमध्ये प्रश्नावली द्यावी लागते की आपल्याला संशोधन करायचं आहे. तर एक संशोधक पती आणि पत्नी यांचे संबंध याच्यावर संशोधन करत होते आणि त्यांनी काय केलं, त्या प्रश्नावलीमध्ये प्रश्न टाकला, तुम्ही पत्नीला मारणे बंद केले आहे काय? आणि पर्याय 2 होते, पहिला पर्याय होय, दुसरा पर्याय नाही. सर तुला सांगा कोण पर्याय नाही? बंद म्हणजे मारत होते. आणि नाही लिहिलं तर दोन्ही प्रकारे. म्हणून आपल्याला भेटायचं रुपये आलेले असा मंगळ त्या ठिकाणी होतो. तर विद्यार्थी जास्तीत जास्त विचार करायला कसा प्रवृत्त होईल हे आपण पाहिलं पाहिजे. आणि आपण जे मुलांना प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर मुलांना विचार करून दिलं पाहिजे. आता तसेच प्रश्न येतात 10वी 12वीला. आणि आणखी काय होतं की जर तुम्ही नुसतं पाठांतर केलं, ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवला तर तुम्हाला पेपर तेवढ्या चांगल्या पद्धतीने लिहिता येणार नाही.